राज्यामध्ये ज्या अनेक बातम्या होत्या त्यातील एक महत्वाची गरमागरमी झाली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या राजस्थान दौऱ्याची। भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला गेले होते आणि तिथे एका बॅनरवर एका पोस्टरवर हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे असं त्यांच्या नावाचा उल्लेख होता। साहजिकच त्यावर आक्षेप घेणारे महाराष्ट्रात अनेक होते। त्यातीलच एक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आपल्याबरोबर आज आहेत संजय राऊत, खासदार आहेत आणि मुख्य प्रवक्तेही आहेत शिवसेनेचे। त्यांच्याशी या विषयावर आपण बातचीत करूया। संजयजी, आपलं स्वागत आहे। हिंदू हृदय सम्राट म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख साहजिकच तुम्हाला तो आवडला नसेल। बघा, हा एक या महाराष्ट्रात जे ओळखतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, बरं का, आणि आम्ही जेव्हा हे आमच्यासमोर कोणीतरी आणलं तर आम्ही फक्त हसलो, बाकी काय। आणि भारतीय जनता पक्षाचे पॅकेज चांगले आहे, ते मुख्यमंत्रीही करतात आणि हिंदू हृदय सम्राट ही पदवीही देतात। पॅकेज चांगलं आहे, पण हे पॅकेज फार काळ टिकत नाही। बघा, या देशामध्ये लोक ठरवतात कोण हिंदू हृदय सम्राट आणि कोण अजून कोणी आहेत ते। स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू हृदय सम्राट बिनतोडपणे, आणि नंतर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी या देशातल्या जनतेने दिली, भाजपने दिली नाही, BJPने दिली नाही। त्याच्यामुळे ठीक आहे, लोक एन्जॉय करतात, करू द्या। पण भाजपनं नक्की अशा पद्धतीचा त्यांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट हे शब्द वापरून काय नक्की साध्य केलं? ते मला बघा, आम्ही त्या गोष्टीकडे फार गांभीर्यानं पाहत नाही। ही एक हास्य जत्रा आहे। हे जे आहेत मुख्यमंत्री आणि त्यांचा गट, ही महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक विनोदी कार्यक्रम सुरू आहे सध्या। जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत चालेल, तोपर्यंत लोक सहन करतील। पण आता हिंदू हृदय सम्राट म्हणून घेण्यापर्यंत यांची मजल गेली आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून फिरवते आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाची पातळी किती खाली घसरली हिंदुत्वाच्या बाबतीत। हिंदू हृदय सम्राट होणं लोकांनी स्वीकारणं ही लहान गोष्ट नाही आहे। त्यासाठी फार मोठा त्याग, फार मोठा संघर्ष, फार मोठा लढा, फार मोठी जागृती लोकात करावी लागते। छातीवर घाव झेलावे लागतात आणि पाठीतसुद्धा घाव झेलावे लागतात, जे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या आयुष्याची 55 वर्ष या राजकारणामध्ये, हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये घालवल्यावर त्यांना लोकांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून स्वीकारलं। तुमच्या पक्षानं हिंदुत्व सोडलं अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह म्हणा किंवा अशा पद्धतीचा एक विषय मांडला जातोय। असं आहे, त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं म्हणून ते सत्य नसतं ना। म्हणून मिस्टर एकनाथ शिंदे हिंदू हृदय सम्राट का? एकंदरीतच ज्या 40 लोकांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी जी काही कारणं दिली त्यातील एक महत्त्वाचं कारण त्यांनी हिंदुत्वापासून पक्ष दूर गेला असं सांगितलं। त्यामुळे अशा पद्धतीची एक स्पेस नव्यानं क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय का? करू द्या, ते त्यांच्या करण्यानं काय होत आहे अख्ख्या जगाला माहिती आहे। जगातल्या अनेक देशात आपण जाऊन विचारा, शिवसेनेची विचारधारा काय आहे, ते म्हणतील हिंदुत्ववादी विचारधारा आहे। रात्री जर तुम्ही झोपेतून मोदींना आणि अमित शहाना उठवलं आणि विचारलं शिवसेनेची विचारधारा काय आहे, ते म्हणतील हिंदुत्ववादी विचारधारा आहे, बरं का। आणि भाजपच्या लोकांना तुम्ही झोपेतून उठवलं, हे बावनकुळे असतील, फडणवीस असतील, की हे या शिंद्यांचे हिंदुत्व काय आहे, ते झोपेत पण बोलतील डुप्लिकेट आहे म्हणून। येणाऱ्या काळात संजयजी, राज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका असणार आहेत, त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे कुठेतरी एक व्यक्ती हिंदू हृदय सम्राट म्हणून आपल्याकडे असावी असं कुठलं तरी एक प्रयोग तेव्हाही होऊ शकतो का? हे जे होतं ते टेस्टिंग ऑफ वॉटर्स म्हटलं पाहिजे का? आम्ही वाटच बघतोय, आम्ही मैदानात उतरण्याची वाटच बघतो आहोत ना। बघा, ह्या लोकांनी आधी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्यावी, मग लोकसभेच्या गोष्टी कराव्यात। मुंबईसह 14 महानगरपालिका निवडणुका घ्यायला जो पक्ष आणि जो गट घाबरतो आहे
बरं का, त्यांनी लोकसभेचा विधानसभांचा विचारही करू नये. खरं तर आपल्या देशामध्ये हिंदू हे बहुसंख्य आहे हे सांगायची गरज नाही. हिंदू असणं ही अभिमानाची बाब सगळ्यांसाठीच आहे. मात्र कुठंतरी कोण जास्त प्रखर हिंदुत्ववाद कोणाचा, याचा लढा कुठंतरी सुरू झालाय असं वाटतंय का? बघा, ही लढाई नाही आहे. बघा, ही विचारधारा आहे, हा संस्कार आहे, ही संस्कृती आहे. आणि या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत आणि हिंदूंना दुय्यम दर्जाचं वागणूक दिली जाता येणार नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. या देशाच्या राजकारणावर हिंदूंचा पगडा असायला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की या देशामध्ये इतर धर्माचे जे लोक आहेत, बरं का, त्यांच्याशी आपण वैर घेऊन हिंदुत्व आपलं वाढवलं पाहिजे. हा देश 140 कोटी लोकसंख्येचा आहे आणि त्यात हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदूंना त्यांचे अधिकार मिळायलाच पाहिजेत, ते राहिलाच पाहिजेत. त्यासाठी ख्रिश्चनांवर, मुसलमानांवर, अन्य धर्मियांवर अत्यंत विकृत पद्धतीनं हल्ले करण्याची गरज नाही. ही आमची कायम भूमिका राहिलेली आहे बाळासाहेबांपासून. आमची लढाई जी आहे हिंदुत्वाच्या बाबतीत म्हणाल, जर जो या देशाचा शत्रू आहे, तो दुश्मन आहे, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, अन्य कोणी असेल, त्याच्याशी लढाई. आता मध्यंतरी पुण्यामध्ये त्या DRDOमध्ये संरक्षण खात्यामध्ये हेरगिरी करणारे काही लोक पकडले. ते मुसलमान नाही आहेत, लक्षात घ्या. काश्मीरमध्ये काल जे 4 जवान शहीद झाले त्याच्यामध्ये एक मुसलमान आहे, हे लक्षात घ्या. या देशाच्या रक्षणासाठी ज्याने ज्याने बलिदान केलं आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांना आपण देशाचे सच्चे सेवक मानलं पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे अन्य काही लोक जे आता आहेत, त्यांचं हिंदुत्व जे हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळे देशाची पुन्हा एकदा फाळणी होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे. एक अजून हिंदू आयडेंटिटीचं नेतृत्व आपल्या राज्यात आहे. हिंदू जननायक राज ठाकरे, त्यांची सध्याची भूमिका तुम्हाला कशी वाटते? मला त्याच्याविषयी विषयाविषयी फार माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे, या देशामध्ये हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या ज्या 2 संघटना आहेत, त्यात शिवसेना आघाडीवर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाचा विचार मांडत असते आणि या 2 संघटना हिंदुत्वाच्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात. सध्या राज्यात 2 राजकीय गट पडलेले आहेत, एक महाविकास आघाडी आणि एक महायुती. 3 पक्ष दोन्हीमध्ये आहेत. मात्र महायुतीमध्ये बघितलं तर 2 पक्ष असे आहेत की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात. मात्र महाआघाडीमध्ये फक्त तुमचाच पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात हिंदू मतांसाठी हे 2:1चा रेशो तुम्हाला जड जाईल असं वाटतंय का? मला अजिबात असं वाटत नाही. याचं कारण असं आहे, त्यासाठी परीक्षा व्हायला पाहिजे निवडणुकांची, ती घ्यायला पाहिजे ना. कोण कोणाच्या मागे आहे, कोणत्या विचारधाराची जनता कोणाच्या मागे आहे, हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, त्यासाठी लोकशाही मार्गानं निवडणुका घेणं आणि त्या अत्यंत स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे घेणं, हाच त्याच्यावरचा एक मुख्य सूत्र आहे. 31 डिसेंबरला सरकार पडेल असं आपण सातत्यानं संजयजी सांगत आला आहात. हा कॉन्फिडन्स तुम्हाला कशामुळे आहे? काय प्लॅन आहे का तुमच्याकडे? खरं म्हणजे हे सरकार 6 महिन्यापूर्वीच पडायला पाहिजे होतं. जर आपल्या विधानसभा अध्यक्षांनी, म्हणजे ज्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो, ज्यांच्यावर निवाडा द्यायचा ज्यांना अधिकार दिला सुप्रीम कोर्टनं, त्यांनी जर वेळेत सुनावणी घेतली असती कायद्याच्या चौकटीत राहून आणि 10th शेड्यूलनुसार निर्णय जर त्यांनी दिला, तर हे सरकार 6 महिन्यापूर्वीच पडायला पाहिजे होतं. पण आता सुप्रीम कोर्टानं दट्ट्या दिल्यामुळं 31 डिसेंबरपर्यंत त्यांना सुनावणी पूर्ण करून निर्णय अपेक्षित आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत या देशात जर संविधान जिवंत असेल, कायद्याचं पालन हे करणार असतील, तर 31 डिसेंबरनंतर सरकार राहणार नाही. मुंबईला कुठलंही 5 स्टार हॉटेल म्हटलं की तिथे तुमच्या पक्षाची कामगार सेना ही आलीच. आता तुम्ही काय थेट मकावला शाखा उघडली असं आम्हाला वाटतंय? आम्ही उघडली नाही आहे ती. मला वाटतं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं, भारतीय जनता पक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे, त्यांचे जगभरात सदस्य आहेत. तुम्हाला माहिती असेल, ते नेहमी सांगतात की आम्ही जागतिक दर्जाचा पक्ष आहे. अमेरिकेत आता बघा, त्यांचं विश्व हिंदू काँग्रेसला ते जातात, मग अमेरिकेत जातात, मग इकडे जातात. तसे काही लोक मकावला गेले
आणि जर गेले असतील आणि त्यांनी त्यांचं काही तिथे राष्ट्रीय कार्य वैचारिक पार पाडलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही खरं तर सातत्यानं ट्विट करत आहात की म्हणजे ही एक झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. अजून सिनेमा काही रिलीज करणार आहात का? कधी करणार आहात? पिक्चर आहे नक्कीच सिनेमा असा आहे की असं ही झलक आहे, ये झाकी है. आम्ही पिक्चर आता कोणत्या पद्धतीनं रिलीज करायचा, तो मोठ्या स्क्रीनवर करायचा की OTT माध्यमातून करायचा, ते आता आम्ही ठरवत आहोत. संजयजी, तुम्हाला असं वाटत नाही का की एकंदरीतच राजकीय नेत्यांच्या ह्या पर्सनल आयुष्याचं असं राजकारण व्हायला नको? कुठेतरी सगळीजण ह्या पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये ज्या पद्धतीची घुसखोरी होते ती योग्य आहे का? हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. हे गेल्या 7-8 वर्षामध्ये या महाराष्ट्रात आणि देशात राजकारणाचं गटार करण्याचं काम ह्या लोकांनी केलं. कुटुंबापर्यंत पोचणं, तपास यंत्रणा मुलाबाळापर्यंत पोचवणं, वैयक्तिक सुडाचं राजकारण करणं, हा बदनामीचा चिखल उडवणं, हे या महाराष्ट्रात तरी यापूर्वी कधी घडलं नव्हतं. महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आहे. या लेवलचं राजकारण कोणी सुरू केलं तुमच्या हातात सत्ता आल्यावर? आम्ही नाही कधी सुरू केलं आहे. आम्हाला हे आवडतसुद्धा नाही. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे, अशा प्रकारचं राजकारण करण्यापेक्षा आपण निवडणुका न लढवल्या बऱ्या. पण हे सुरुवात ज्यांनी केली त्यांनाही कळलं पाहिजे की जेव्हा तुमच्यावर ही प्रकरण येतात तेव्हा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या आसपासच्या लोकांना किती यातना होतात. संजयजी, आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्याशी बातचीत केली आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. परत एकदा थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.